नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स जे आहेत ते आपण इथे नेहमीच जाणून घेत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. म्हणजेच इथे प्रिया जी आहे ती योगा क्लासला घेऊन जाते असं सांगून अस्मिताला घेऊन गेलेली असते. आणि तेव्हा सायली सर्व जे काही सत्य घडलेलं आहे कॅफेमध्ये, जिने जे काही पाहिलेलं आहे ते सर्वांना सांगत असते. आणि तेवढ्यातच प्रिया हे मुद्दामहून अस्मिताला ऐकवण्यासाठी काहीतरी कारणास्तव ती अस्मिताला परत घेऊन येते. आणि त्यावेळेस इथे प्रताप जो आहे तो बोलत असतो की सचिनचं मला तोंडही बघवत नाही, आणि सायली तुझ्या सांगण्यावरून मी त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मला त्याला बघितलं तरीही मला त्याची किळस येते. असं म्हटल्यानंतर हे जे सर्व बोलणं आहे तेव्हा इथे अस्मिता त्यांचं बोलणं ऐकते. आणि त्यावेळेस ती म्हणते की हे काय घडतंय आणि हे सचिनबद्दल असं काय बोलतायत. त्यावेळेस ती अजून थोडंसं दरवाजासमोर येऊन उभी राहते आणि अजून स्पष्ट ऐकण्यासाठी ती तिथे शांत उभी राहते. आणि त्यावेळेस प्रताप म्हणतात की सचिनचे हे सर्व वागणं आता अस्मिताला कसं करायचं आणि कसं सांगायचं, आणि ती हे सर्व कसं काय सहन करणार, आणि या पोरीवर काय वेळ आली आहे. माझी तर इच्छासुद्धा नव्हती की त्याने परत अस्मिताच्या आयुष्यामध्ये यावं, परंतु सायली तू सांगितल्यामुळे आपण परत त्याला त्या अस्मिताच्या आयुष्यामध्ये येऊन दिलं, परंतु ही सर्वात मोठी चूक केली आहेस. असं म्हणताना इथे अश्विन म्हणतो की माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही, आणि साक्षी जिवंत आहे या गोष्टीवर सुद्धा माझा विश्वास बसत नाही. मग त्यावेळेस सायली म्हणते की मी मागच्या वेळेस जेव्हा अर्जुनला सांगितलं होतं तेव्हा यांनी देखील असंच केलं होतं आणि टोलवाटोलव केली होती, परंतु आज मी प्रूफ सगट घेऊन आलेले आहे, आणि त्यामुळं आज तुम्ही कोणीही याच्यावर दुर्लक्ष करू शकत नाहीत. आणि त्यावेळेस तिने जो कॅफेमध्ये फोटो काढला होता तो फोटो सर्वांना दाखवते, आणि तो फोटो बघून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वांना धक्का बसतो की खरंच ती स्वतः साक्षी शिक्रे होती आणि ती इथे सचिनच्या मिठीमध्ये आहे. हे बघून इकडे प्रिया अजून अस्मिताचे कान भरण्याचा विचार करते. आणि तेव्हा ती म्हणते की सचिनचं बाहेर अफेअर होतं हे मला माहिती होतं, परंतु ते साक्षी महिपत शिक्रेसोबत आहे हे मला माहिती नव्हतं, आणि खरंच साक्षी शिक्रे जिवंत असेल का. आणि त्यावेळेस ती अजून काही बाई बोलून अस्मिताच्या मनात अजून काही भरवायला लागते. आणि इकडे आतमध्ये कल्पना जी आहे ती म्हणते की मला अस्मिताचा विचारच करवत नाही, तिला जर या सर्व गोष्टी कळल्या तर काय होईल. आणि तिला तो फोटो बघून अतिशय धक्का बसलेला असतो आणि ती पटकन खालीच बसते. तेव्हा प्रताप तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, आणि तेव्हा अश्विन म्हणतो की तो जर आता समोर जरी आला तरी मी त्याला जिवंत ठेवणार नाही, आणि सायली वहिनी फक्त तू सांगितलं होतंस म्हणून आम्ही सर्वजण त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु खरंच तो त्या लायकीचा नाही आहे, आणि अस्मिताताईच्या आयुष्यात परत एकदा येऊन देण्याची आपण चूक केलेली आहे. असं म्हटल्यानंतर प्रताप म्हणतात की खरंच मला आज खूप हरल्यासारखं वाटतंय की मी अस्मिताला कोणत्या तोंडाने सांगायचं, आणि सचिन हा तिच्यासाठी बरोबर नाही हे मी तिला कसं काय सांगू शकतो. तेव्हा प्रताप अर्जुनला म्हणतात की अर्जुन, सचिन जिथे कुठे असेल तिथून घेऊन ये आणि त्याला माझ्यासमोर उभं कर, कारण मला त्याला माझ्या हाताने मारायचं आहे, त्याचा जीव घ्यायचा आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी त्याला शोधणारच आहे, परंतु डॅड तुम्ही काहीही करू नका, काय करायचं असेल ते पोलीस त्याचं बरोबर करून घेतील. तेव्हा इकडे चैतन्य जो आहे तो सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, आणि तो म्हणतो की तुमचा राग, सर्वांचा राग जो आहे तो मी समजू शकतो, परंतु आता तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, कारण अस्मिताताईला जर या गोष्टी कळल्या तर काय होईल. आणि तेव्हाच अस्मिताताई हे सर्व बाहेरून ऐकत असते, आणि या सर्वांचं बोलणं जे आतमध्ये असतं ते तिला स्पष्ट ऐकायला येत असतं. आणि त्यावेळेस सर्वजण सचिनबद्दल काय काय बोलतायत, आणि त्याचा फोटो हाही तिने बघितलेला असतो, त्यामुळे ती अतिशय भाऊक होती आणि खूप घाबरते. आणि त्याच वेळेस ती आई ग असं करून जोरात ओरडते, आणि तेव्हा हॉलमध्ये असलेल्या सर्वांना तिचा आवाज ऐकायला जातो. आणि त्यावेळेस अर्जुन पळत अस्मिताकडे येतो, आणि त्यावेळेस अस्मिताई करून असं जोरात आरडायला लागतो, परंतु ती तेव्हा काहीही बोलत नाही. तर प्रेक्षकांनो, आता इकडे किल्लेदाराच्या घरी प्रतिमा ही भाजी निवडत असते, आणि भाजी निवडताना तिच्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार येतात, आणि तिला ही गोष्ट आठवते की सायली म्हटलेली असते की आत्या तुम्ही जो काही विचार करताय तो बरोबर आहे, आणि त्यामुळे मी तुमची साथ देणार आहे, कारण माझ्या मनात सदाशिव आणि मैना हे माझ्या आईवडील नाहीत असं मन माझं मला स्पष्ट सांगत होतं, आणि त्यामुळे तुम्ही विचार करताय तो विचार बरोबरच असेल. असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच सुमन जी आहे ती तिथे येते, आणि तेव्हा
ती वहिनी वहिनी करून असं एक दोन वेळा आवाज देते आणि प्रतिमा काही बोलत नाही. तेव्हा ती म्हणते की वहिनी एवढे कुठे बिझी झाला, तुम्ही कसला विचार करताय. असं म्हटल्यानंतर प्रतिमा सांगते की मला तन्वी ही माझीच मुलगी आहे असं मनातून अजिबात वाटत नाही आणि तिच्याबद्दल प्रेम माया मला अजिबात वाटत नाही. आणि हे सर्व मी सायलीला सांगितलं. सायली ही मला म्हटली तुम्ही जो विचार करताय तोही बरोबर असू शकतो, त्यामुळे तुम्ही चुकीचा विचार करत नाही आहात. आणि त्यावेळेस सुमन म्हणते की तुमच्या आम्ही भावना समजू शकते की स्वतःचीच आई जिला मुलीविषयी काही प्रेम माया वाटत नाही आणि याचा प्रत्यय मला आलेला आहे, याचा अनुभव मला आलेला आहे, त्यामुळे मी तुमच्या भावना समजून घेऊ शकते. परंतु तुम्ही हे सर्व भाऊजींना सांगितलं आहे का. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की नाही नाही मी काहीही सांगितलेलं नाही. आता इकडे अस्मिताचा आवाज ऐकून अर्जुन आणि घरातले सर्व व्यक्ती जे आहेत ते सर्वजण अस्मिताकडे पळत येतात. आणि अस्मिताकडे आल्यानंतर अस्मिता फक्त सायलीला विचारते की सायली तू सचिनला बघितलंस का. आणि असं म्हणून ती लगेच जमिनीवर कोसळते आणि ती पूर्णपणे बेशुद्ध होते. सर्वजण तिला जोरजोरात आवाज द्यायला लागतात, पाणी आणतात, तिच्या चेहऱ्यावर पाणीही शिंपडतात, परंतु तिला काही शुद्ध येत नाही. आणि सायली तिला अस्मिताताई अस्मिताताई असं करून आवाज देत असते, परंतु अस्मिता काही बोलायला तयार होत नाही. मग त्यावेळेस अश्विन कुठल्याही वेळेची देरी न करता ॲम्ब्युलन्सला कॉल करतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगतो. आता इकडे साक्षी जी आहे ती सचिनला टॉर्चर करत असते आणि तेव्हा ती म्हणते की तुझी बायको प्रेग्नेंट आहे, तुझं लग्न झालेलं आहे, किंवा तुझी बायको जी आहे ती अस्मिता सुभेदार आहे, हे तुला मला कधीच सांगायचं नव्हतं. त्यावेळेस तिथे सचिन म्हणतो की नाही अगं तुझ्यापासून मला कोणत्याही गोष्टी लपवायच्या नव्हत्या, मला तुला सांगायचंच होतं. मग त्यावेळेस ती म्हणते बरं सोड, मी असं समजते की तू मला सर्व काही सांगितलंस आणि तू सर्व माझ्याशी मोकळेपणाने बोललास, त्यामुळे हा चॅप्टर इथेच क्लोज करू. असं म्हटल्यानंतर ती इथे सचिनला सांगते की फक्त तू अस्मिताचा विचार करायचा नाही आणि तू कायमस्वरूपी माझ्याजवळच राहायचं, माझ्याबरोबरच राहायचं, तरच तू हा चॅप्टर मी क्लोज करेन. असं म्हटल्यानंतर सचिन काहीतरी नकार देतो. त्यावेळेस त्याचं डोकं ती घट्ट पकडते आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करते, परंतु नंतर तो तिथून उठतो. आणि तेव्हा ती म्हणते की मी हा चॅप्टर क्लोज करते, पूर्णपणे क्लोज करते, पण त्यासाठी मला एक वचन पाहिजे आहे, तू कधीही तुझ्या बायकोकडे म्हणजे अस्मिताकडे जाणार नाहीस. आणि तेवढ्यातच तिथे जे अस्मिताचं क्रेडिट कार्ड असतं ते पडलेलं असतं आणि त्याच्यावर साक्षीची नजर जाते आणि त्यावेळेस ते क्रेडिट कार्ड ती घेते आणि त्यावेळेस ती सचिनला म्हणते की अरे हां आत्ता लक्षात आलं मला, तू तिच्याकडे का जात होतास, तर तू यासाठीच तर तिच्याकडे जात होतास ना. त्यावेळेस ती सचिन म्हणतो की नाही नाही अगं साक्षी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. असं म्हटल्यानंतर ती म्हणते नाही नाही आता मला सर्व समजतंय, तू यासाठीच तिच्याकडे जात होतास. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे अश्विननं ॲम्ब्युलन्सला कॉल केल्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात अस्मिताला आणि अस्मिता ही बेशुद्ध अवस्थेत असते. त्यावेळेस सर्वजण आरडाओरडा करतात की डॉक्टर डॉक्टर अस्मिताला लवकर बघा आणि ती बरी होईल का, असं भरपूर सारे प्रश्न इथे डॉक्टरांना विचारत असतात. त्यावेळेस डॉक्टर कोणालाही आतमध्ये न येऊन देता ऑपरेशन रूममध्ये अस्मिताला घेऊन जातात आणि तेव्हा अश्विन म्हणतो की आपण सर्वजण बाहेरच थांबूयात. त्यावेळेस कल्पना म्हणते की अरे अश्विन तू तरी आतमध्ये जा ना, तू गेल्यानंतर आमच्या मनाला थोडासा धीर लागेल. यावेळेस तो म्हणतो की डिलेव्हरीच्या वेळेस आतमध्ये कोणालाही येऊन देत नाहीत, फक्त बाळाचं बाबा जे असतात त्यांना फक्त आतमध्ये येऊन देतात. त्यावेळेस इथे अर्जुन हा अतिशय घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की अश्विन अरे अस्मिताताई बरी होईल ना, सांग ना. यावेळेस इथे अश्विन त्याची समजूत काढत म्हणतो की अरे दादा अस्मिताताईला लवकर बरं वाटेल आणि डॉक्टर आहेत ना ते ट्राय करतायत ना, त्यामुळे तू काहीही काळजी करू नको. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन हा डोक्यात विचार करतो की काहीही झालं तरी सचिनला पकडून आणायचं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन यायचं. त्यावेळेस अश्विन म्हणतो की आत्ता तू दादा जा आणि सचिनला घेऊन ये, आत्ता त्याची इथे गरज आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की इथे नाही, त्याला या सगळ्यांची शिक्षा म्हणून मी त्याला पकडणारच आहे. मग त्यावेळेस सायली म्हणते की अहो
तुम्ही जा, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी आहे ना इथं. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो नाही नको, इथे सर्वजण खूप अस्वस्थ आहेत. त्यावेळेस सायली म्हणते की नाही, काही गरज नाही, तुम्ही जा, तुम्ही तुमचं तिकडे काम करा, मी या सगळ्यांची इथे काळजी घेईल. असं म्हटल्यानंतर अर्जुन हा खूप चिडलेला असतो आणि तो चिडून म्हणतो की हां, मी आत्ताच जातो आणि आत्ताच्या आत्ता त्या सचिनला जिथे कुठे असेल तिथून मी पकडून घेऊन येतो. आता प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि चैतन्य हे दोघे जण सचिनला शोधण्यासाठी बाहेर पडणार असतात. परंतु त्याआधीच अर्जुन हा काही पोलिसांना कॉल करतो आणि त्यावेळेस तो मोरे नावाचे जे इन्स्पेक्टर असतात त्यांना कॉल करतो आणि त्यांना सांगतो की मी तुम्हाला एक नंबर पाठवत आहे. तो नंबर आहे सचिन दीक्षित या नावाने तो नंबर आहे आणि तो नंबर जिथे कुठे आहे तो ट्रेस करून बघा आणि तो जिथे असेल तिथे मला कळवा. आणि तुम्ही, माझी खात्री आहे की हा जो सचिन दीक्षित आहे तो साक्षी शिकरे बरोबर असणार आहे, त्यामुळे तुम्ही या नंबरचा शोध घ्या. असं म्हटल्यानंतर ते इन्स्पेक्टर ओके म्हणून सांगतात आणि हे दोघे जणही तिथून बाहेर पडतात. आता इकडे साक्षी शिकरे ही सचिनला म्हणते की तू फक्त पैशांसाठीच मला सोडून गेलास. अरे फक्त एकदा मला म्हणून बघायचंस ना, माझ्याजवळ पैसे मागायचेस ना, तुला हवे तेवढे मी पैसे दिले असते आणि माझ्याकडे थोडे नाही, माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत, थांब मी तुला दाखवतेच. असं म्हणून ती वरती जाते आणि वरती जाऊन ती तिजोरीमधून खूप सारे पैसे दागिने घेऊन येते आणि सर्व दागिने जे पैसे आहेत ते इथे सचिन समोर टाकते. आणि ती म्हणते की बास, की अजून पाहिजेत, माझ्याकडे खूप सारे पैसेच नाही, एवढेच काय, अजून सारे दागिने पैसे भरपूर आहे माझ्याकडे, परंतु फक्त तू मला सोडून जायचं नाहीस. आणि पैसे बघून इथे सचिनची नजर तर फिरलेलीच असते आणि तो म्हणतो की मला जे हवं आहे ते आत्ता कुठं होतंय आणि आत्तापर्यंत जो मी प्लॅन केला त्याचं फळ आता कुठं मला मिळतंय. असं म्हणून तो साक्षीला म्हणतो की साक्षी, माझे अकाउंट जोपर्यंत फ्रीज झालेले आहे तोपर्यंत मी तुझे पैसे वापरू शकतो का. आणि तो तिच्या पैशांना हात लावायला जातो तोपर्यंतच साक्षी त्याला ओरडते आणि म्हणते की पण त्यासाठी तुला मला एक वचन द्यावं लागेल आणि ते वचन असं आहे की तू तुझ्या बायकोला पूर्णपणे विसरून जाशील आणि तू माझ्याजवळ राहशील. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की जर तू असं केलं नाहीस आणि माझे पैसे वापरून जर तू तुझ्या बायकोबरोबर राहणार असशील तर याचे परिणाम खूप वाईट होतील आणि याचा प्रत्यय तर तुला आलंच असेल की तुझ्या बायकोवर कोणीतरी येतं, रात्रीचं तिचं तोंड दाबतं, तिच्यावर हल्ला करतं आणि हे सुद्धा मीच केलेलं आहे. कधीतरी कॅफेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये कोणीतरी येतं आणि तिला जोरात धक्का देऊन जातं, हेही तू बघितलेलं आहेस. त्यावेळेस आता कुठं सचिनच्या डोक्याची टूप पेटायला लागते आणि तो म्हणतो की हे सर्व तू केलंयस. त्यावेळेस ती म्हणते ओ माय पुअर बेबी, प्लीज तू घाबरू नकोस, मी तुला काहीही करत नाही, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, त्यामुळे मी तुला काहीच करणार नाही. पण जर तू असं केलंस, मला जर हर्ट करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझीही गय करणार नाही आणि तुलाही मी जिवंत ठेवणार नाही. असं यांचं बोलणं चालू असोपर्यंतच बाहेर 2-3 पोलीस येऊन उभे राहतात आणि याची कल्पना इथे आतमध्ये असलेल्या सचिन आणि साक्षीला येते. त्यावेळेस साक्षी सचिनला सावध करण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस सचिन म्हणतो की साक्षी, मला तुझ्याबरोबर कुठेही अडकायचं नाही आहे. आणि त्यावेळेस इकडे साक्षी जी आहे ती खिडकीमध्ये येऊन बघते तर काय, तिला बाहेर पोलीस आलेले दिसतात आणि त्यावेळेस ती आतमध्ये जाते आणि सचिनला शांत करण्याचा प्रयत्न करते, कारण सचिन खूप घाबरलेला असतो आणि त्याला असं वाटतं की आपण आता कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये जबरदस्त अडकणार आहोत. त्यावेळेस इथे साक्षी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तो तेव्हा म्हणतो की साक्षी, मला तुझ्याबरोबर कुठेही अडकायचं नाही आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की इथे जी बेडरूम आहे त्याची खिडकी आहे, परंतु आपण त्या खिडकीतून जाऊ शकतो. तेव्हा सचिन म्हणतो की पण जर तिथेही पोलीस असतील तर. तेव्हा साक्षी म्हणते हां, जर चारही बाजूने पोलीस असतील तर आपण प्रॉब्लेममध्ये येऊ. असं म्हणताच त्यांना इथे दरवाजा खोलण्याचा आवाज येतो आणि हे जे पोलीस आहेत ते महिपा शिकरेच्या घराचं लॉक काढत असतात आणि तेवढ्यातच हे दोघे जणे एका बेडरूममध्ये जाऊन, साक्षीच्या जी बेडरूम असते त्यातमध्ये जाऊन एका तिजोरीमध्ये, कपाटमध्ये ते दोघे जणे लपून बसतात आणि हे पोलीस आतमध्ये जाऊन महिपत शिकरेच्या पूर्ण घराची तपासणी घेतात, परंतु त्यांना हे दोघे जण काही कुठेही दिसत नाहीत. मग त्यावेळेस इथे जे इन्स्पेक्टर आहेत ते अर्जुनला कॉल करतात आणि
अर्जुनला सांगतात की अर्जुन सुभेदार, आम्ही मैपत शिकरेच्या पूर्ण घराची तपासणी केलेली आहे, परंतु आम्हाला इथे कोणीही भेटलेलं नाही. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की सचिन दीक्षित, ज्या वेळेस मी मागच्या वेळेस जो नंबर तुम्हाला सेंड केलेला आहे त्याचं लास्ट लोकेशन कुठं आहे हे मला प्लीज सेंड करा. मग त्यावेळेस इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, मी माझ्या टीमला सांगितलेला आहे, तो नंबर ट्रेस करायला सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात जी माहिती हवी आहे ती मिळून जाईल. आणि तेव्हाच मग इकडे तो कॉल कट करतो आणि अर्जुनला मेसेज येतो आणि सचिन आणि साक्षीचं जे लास्ट लोकेशन आहे ते त्याचा मेसेज आलेला असतो. मग त्यावेळेस ते दोघे जण जिथं कुठं ते लास्ट लोकेशन आहे तिथे जाण्यासाठी निघतात आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथे पूर्ण भाग मोकळा असतो, वस्ती वगैरे काहीही नसते आणि त्यावेळेस तिथे ते शोधाशोध करण्याचा प्रयत्न करतात. तर प्रेक्षकांनो, इकडे सायली जी आहे ती कल्पनाला समजूत काढण्याचा प्रयत्न करते आणि ती कल्पनाला म्हणते की आई, आपल्याला माहिती आहे ना, अस्मिताताईचे दिवसभरात आलेले आहेत आणि त्या सकाळपासूनही अस्वस्थ होत्या, कदाचित आपल्याला त्यांना आजच हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला लागणार होतं आणि आपण असं समजूयात की आपण डिलेव्हरीसाठीच अस्मिताताईला इथे घेऊन आलेलो आहोत. आणि त्यावेळेस इकडे अश्विन बाबांची डॅडची समजूत काढत त्यांना सांगतो की तुम्ही प्लीज काळजी करू नका, कारण अस्मिताताई लवकरात लवकर बरी होईल आणि तिचे दिवसही भरत आले होते, त्यामुळे तिच्या जीवाला काहीही धोका होणार नाही. त्यावेळेस इकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघे जण आहेत ते त्या सचिनच्या लास्ट लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात, परंतु तिथे पूर्ण रिकामा भाग असतो, वस्ती वगैरे नसते. मग त्यावेळेस चैतन्य म्हणतो की इथून थोडे अंतरावरच वस्ती आहे, आपण तिथे जाऊन शोधाशोध करूयात. आणि त्यामुळे ते तिथून अजून चालत चालत पुढे जाण्यासाठी निघतात. प्रेक्षकांनो, तुम्ही बघत असाल की ते तन्वी जी आहे ती स्वतःचा प्लॅन वर्क करून झाल्याबद्दल खूप आनंदात आहे आणि ती म्हणते की मला वाटलं नव्हतं की माझा जो प्लॅन आहे तो एवढ्या लवकर वर्क करेल आणि खरंच खूप भारी वाटतंय, माझा प्लॅन वर्क झालेला आहे. आणि त्यामुळे प्रिया कोण आणि तन्वी कोण हे सायली आणि अर्जुन विसरून जातील. आणि जर आज हॉस्पिटलमध्ये अस्मिता गचकली तर खरंच खूप भारी होईल, कारण त्या दुःखामधून सायली आणि अर्जुनला बाहेर येण्यासाठी वेळच मिळणार नाही आणि तोपर्यंत मला त्यांच्याजवळ जे काही पुरावे माझ्याबद्दल भेटले आहेत ते शोधाशोध करायला मला वेळ भेटेल, असा आईचा घाणेरडा विचार इकडे चालू असतो. तर प्रेक्षकांनो, इथे हॉस्पिटलमध्ये सध्या खूप गडबड चालू असते. सर्व सिस्टर सतत बाहेर येतात, आतमध्ये जातात, काहीतरी सिरियस झालंय असं वाटत असतं आणि तेवढ्यातच जी डॉक्टर आहे ती बाहेर येते आणि अश्विन डॉक्टरांना विचारण्याचा प्रयत्न करतो की काय झालं, अस्मिताताई बरी आहे ना, काय चालू आहे आतमध्ये. तेव्हा इथे डॉक्टर सांगते की आई आणि बाळ दोघंही सध्या खूप क्रिटिकल आहेत. असं म्हटल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो आणि कल्पना तर इथे कोसळून रडायला लागते. तेव्हा इथे अश्विन सांगतो, त्यांना धीर देतो आणि म्हणतो की थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी पटकन डॉक्टरांशी बोलून येतो. आणि तो डॉक्टरांशी बोलण्यासाठी तिथून निघतो. त्यावेळेसच अर्जुनचा डॅडला कॉल येतो आणि अर्जुन म्हणतो की डॅड, काय झाले, कसं आहे, अस्मिताताई बरी आहे का? तेव्हा इथे डॅड जे आहेत म्हणजे प्रताप जे आहेत ते म्हणतात की अर्जुन, मला खूप हरल्यासारखं वाटतं आणि पहिल्यांदाच मला एवढं खचल्यासारखं होत आहे. त्यावेळेस अर्जुन विचारतो की काय झाले? तेव्हा इथे म्हणतात की अस्मिताची तब्येत अजूनही बराबर नाही आहे आणि सध्या ती खूप क्रिटिकल आहे आणि अर्जुन, तू प्लीज हॉस्पिटलमध्ये ये, मला खूप हरल्यासारखं वाटते आणि खूप भीती देखील वाटते आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, बरं डॅड ठीक आहे, मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. आणि इकडे आता अस्मिताच्या ज्या कळा आहेत त्या चालू झालेल्या आहेत आणि तिला खूप त्रास होत आहे. ती जोरजोरात ओरडत आहे, तिला डॉक्टर पुश करण्यासाठी सांगत आहेत, परंतु ती सध्या त्या अवस्थेत नसते आणि ती अर्ध बेशुद्ध अवस्थेत असते, त्यामुळे डॉक्टरांनाही काहीही सुधरत नाही. आणि त्यावेळेस इथे अर्जुन हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो. तो बाबांना म्हणतो की डॅड, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही प्लीज एवढंही हरल्यासारखं होऊ नका आणि तुम्हीच धीर द्यायचा, तर तुम्ही का खचून जात आहात? असं म्हटल्यानंतर तो मम्मालाही धीर देण्याचा प्रयत्न करतो आणि मम्मा, नको ना एवढी काळजी करू, सर्व काही नीट होईल आणि तुझा देवावर विश्वास आहे ना, तर तू देवाकडे प्रार्थना कर, असं अर्जुन इथं कल्पनालाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच वेळेस तो
एका कोपऱ्यात रडत असलेल्या सायलीकडे म्हणजे स्वतःच्या बायकोकडे जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवताच तिला रडणंच थांबत नाही आणि ती ढसाढसा रडायला लागते. अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि ती अर्जुनला म्हणते की अहो मला खूप भीती वाटते आणि मला काहीही नकोय, मला फक्त अस्मिताताई आणि त्यांचं बाळ व्यवस्थितपणे सुखरूपपणे आलेलं मला बघायचं आहे आणि खरंच मला खूप भीती वाटते आहे. अहो होईल ना सर्व ठीक, असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन तिची समजूत काढत तिला म्हणतो की बायको सर्व काही ठीक होणार आहे आणि बघ आता तू थोड्याच वेळात बाळाचा रडलेला आवाज आपल्या कानावर पडेल. असं म्हटल्यानंतर सायलीलाही थोडा धीर भेटतो आणि ती म्हणते की असंच व्हायला पाहिजे आणि तेव्हा ती खाली बसते आणि देवी आईकडे प्रार्थना करते की देवी आई, अस्मिताताईला आजपर्यंत तुझी कधीही गरज भासली नाही, परंतु आज तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा आणि अस्मिताताईची काळजी घे. असं म्हटल्यानंतरच तिची प्रार्थना संपत नाही तोपर्यंतच बाळाचा रडलेला आवाज येतो. ट्या ट्या करून बाळ जोरजोरात रडत असतं आणि तेव्हा कुठं या सुभेदारांच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघायला भेटतं आणि सर्वजण एवढे खुश होतात की बासच सगळेजण उड्या मारायला लागतात आणि बाळाचा आवाज ऐकून त्यांचं दुःख सर्व पळून गेलेलं असतं. आणि तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर सुभेदार फॅमिलीला सांगतात की कॉंग्रॅच्युलेशन, मुलगा झाला. असं म्हटल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो आणि त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की बाळाचीही तब्येत छान आहे आणि बाळाची आईचीही तब्येत आता छान झालेली आहे, त्यामुळे जेव्हा इकडे बाहेर शिफ्ट करतील तेव्हा तुम्ही सर्वांना भेटू शकता, मी आलेच. असं सांगून डॉक्टर तिथून निघून जातात आणि हे सर्वजण एवढे आनंदात असतात की सर्वजण एकमेकांचं कॉंग्रॅच्युलेट करतात आणि इकडे आजीबाईचं, आजोबांचं, दोन्ही मामांचं, मामींचं सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन चालू असतं आणि सर्वजण खूप आनंदात असतात. त्यावेळेस इथे सायली अश्विनला विचारते की आपण बाळाला आणि अस्मिताताईला कधी भेटू शकतो. त्यावेळेस अश्विन म्हणतो की आता थोड्याच वेळात अस्मिताताईला इकडे दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतील आणि त्यावेळेस मग आपण जाऊन अस्मिताताईला आणि बाळांना दोघांनाही भेटू शकतो. असं म्हटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि सर्वजण आतुरतेने वाट पाहतात की अस्मिताताईला आणि बाळाला आम्ही कधी बघू. आणि त्यावेळेस अर्जुन तर एवढा खुश झालेला असतो की तो म्हणतो की मी कधीच बाळाला बघेन आणि माझ्या मांडीवर कधी खेळवेन. असं झालंय आणि मी माझ्या मांडीवर घेतलं तर मी परत खाली ठेवणारच नाही, एवढा तो हे झालेला असतो. त्यावेळेस अश्विन म्हणतो की दादा अरे जरा शांत हो, किती किती घाई करतोयस. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की मला काय करू आणि काही नाही कळतच नाही. तर प्रेक्षकांनो आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीला हे सत्य कळालेलं असतं की प्रियाने मुद्दामहून अस्मिताताईला तिथे आणलेलं असतं, कारण हा प्लॅन तिचाच होता आणि हे सर्व अस्मिताताईला ऐकायला भेटावं म्हणून प्रिया ही अस्मिताताईच्या जीवाशी खेळली होती. हे सर्व आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ठरलं तर मग मालिकेचे लाईव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.